हॅलो गाईज, मी आरती आणि स्टिचिंग लवर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आता वाजले संध्याकाळचे 6। तुम्ही वातावरण तर बघू शकता किती मस्त आहे। बदल पडलेली आहे, आभाळ असं वाटतं। संध्याकाळचे 6 वाजले। मी सकाळी 9 वाजतापासून ते संध्याकाळी 6 वाजतापर्यंत मशीनवर बसलेली होती। लिकाचे खूप सारे ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आलेले होते। ते चला मी तुम्हाला दाखवते की मी आज सकाळपासून कोणते कोणते ब्लाऊज शिवले। तर तुम्ही बघू शकता की हे साड्या आहेत, 6 साड्या आहेत। यांना मी पिकोफॉल जे आहे ते माझं करणं झालेलं आहे आणि याच्यावरचे ब्लाऊज सुद्धा माझे शिवणं झालेलं आहे। फक्त एका साडीवरचं ब्लाऊज आणि साडी ते बाकी आहे करायचं। तर ते आता मी खूप थकली आहे, तर ते ब्लाऊज मी सकाळी उठताच खेपी शिवेल। तुम्ही बघू शकता की हे 2 साध्या त्या आजीचे ब्लाऊज आहेत आणि हे जे 5 ते 6 ब्लाऊज आहेत हे त्या लेडीजचे आहेत। तर हरतालिकेसाठी त्यांनी हे नवीन साड्या घेतलेल्या आहेत, त्याच्यावरचे ब्लाऊज मी ते स्टिच करून घेतलेले आहेत। आता ते येणार, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये की ते आले आणि त्यांना कसे ब्लाऊज झाले म्हणून आणि ते घेऊन गेले। तर तुम्ही बघू शकता की खूप सुंदर सुंदर साड्या त्यांनी ज्या आहेत त्या आणलेल्या होत्या आणि ते सर्व माझं रेडी करणं झालेलं आहे, कारण त्यांची हरतालिका आहे। तर गाईज तसेच तर हे ब्लाऊज माझे रेडी झालेले आहेत। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक ब्लाऊज माझं राहिलेलं आहे शिवायचा, तर ते मी आता राहू देते, कारण मला खूप झोप येत आहे। माझा स्वयंपाक राहिला सर्व, तर मी सर्व करते आणि हे ब्लाऊज सकाळी उद्या शिवते। तर गाईज झाली माझी सकाळ, हे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे। झाली माझी सकाळ आणि मला ते ब्लाऊज शिवायचं होतं। तर मी सकाळीच उठली, आता 7 वाजले आणि म्हटलं की आता आपल्याला ब्लाऊज शिवायचं आहे, कारण की त्यांना 10 वाजताच्या आतमध्ये हे ब्लाऊज पाहिजे। तर हे मला 9 वाजतापर्यंतच कंप्लीट करायचं होतं, म्हणून मी सकाळीच उठली, 7 वाजता उठली आणि उठताच म्हटलं हे ब्लाऊज तर आपले रेडी झालेले आहे सर्व, कारण सर्व कस्टमर जे आहे ते येणारच आहेत। आता सकाळी आलं की मी तुम्हाला दाखवतेच आणि म्हटलं चला आता हे एक ब्लाऊज राहिलेलं आहे, याची कटिंग करते आणि स्टिचिंग करते। कटिंग स्टिचिंग झाल्यानंतर तुम्हाला दाखवतेच की ते कशा पद्धतीने मी शिवलं आहे आणि शिवल्यानंतर मी त्याची किती शिलाई घेतलेली आहे, तर हे मी तुम्हाला दाखवते। तर आता सकाळ झाली म्हटल्यावर चला मग आता आपण दात घासूया। तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण किती मस्त वाटत आहे आणि उठल्यानंतर खूप चांगलं वाटते असं सकाळी सकाळी उठल्यानंतर। पण आता आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे, तर मधामध्ये हे कॅट बघा कशी मधामध्ये करत आहे। तर हे ब्लाऊज जे आहे ते माझं शिवायचं बाकी होतं, तर आता मी कटिंग करून घेते। तर हे मनामध्ये खूप करते, माझ्या जवळच राहते, पण मला त्या माझाची बाबा मला कसं तरी वाटते ते जवळ आले की मग, म्हणून ते घरामध्ये आले की मी तिला हाकालून देत असते, कारण की ते माझ्या पायाभोवतीच अशी गोल गोल फिरते, मला काही ते तसं आवडत नाही। तर आता बघा ते कशी आमच्या बेडच्या खाली गेलेली आहे, ते आमचं घर सोडून तर कुठं जातच नाही आणि मला ते बिलकुल बी आवडत नाही। आता हे ब्लाऊज आपण कटिंग करूया आणि कटिंग केल्यानंतर स्टिचिंग करू। ही त्याच्यावरची साडी आहे, खूप मस्त साडी आहे, मला खूप आवडलेली आहे। आणि हे ब्लाऊज जे रेडी झालेले आहेत ते कस्टमर आल्यानंतर आपण हे ब्लाऊज त्यांना देऊया। बघा किती कलरचे हे ब्लाऊज माझे शिवणं झालेले आहेत आणि ते कस्टमर आल्यानंतर याचे किती पैसे देतात हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हे त्या आजीचे ब्लाऊज आहे, त्या आजी काय माहीत किती वाजता येते, अगर नाही शिवले असते तर बापा त्या आजीनं तर माझं डोकं खाल्लं असतं, म्हणून त्या आजीचे सर्वात पहिला मी शिवून ठेवलेलं आहे। साड्यासुद्धा पिको फॉल झालेल्या आहेत। आता आपल्याला ही साडी करायची आहे आणि हे ब्लाऊज शिवायचं आहे। तर कटिंग करून घेतली, बघू शकता कटिंग करून घेतली। आता आपल्याला करायची आहे स्टिचिंग। तर स्टिचिंग केल्यानंतर दाखवतेच तुम्हाला की मी कसं शिवलं म्हणून। तर हे माझी फेवरेट मशीन आहे गाईज, मला माझ्या मशीनशिवाय कुठंही काम करायला आवडत नाही। आता ते दुसरं कस्टमर आलं मधात, तर मी त्यांना देत आहे। तर बघू शकता हे कीर्तिताई आहेत, यांनी मला 200 रुपये दिले, यांच्याकडे 300 झाले। हे त्यांची प्रिन्सेस आहे, तर ते बोलले की मी तुला 100 रुपये शनिवारला आणून देईन, तर ते मला शनिवारला आणून देतील, पैशाचं काही टेन्शन नाही। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे ब्लाऊज कटिंग केलं तर ते स्टिचिंगसुद्धा माझं करणं झालं आहे। तुम्ही बघू शकता कटोरीचं ब्लाऊज आहे आणि 36 साईजचं हे ब्लाऊज आहे। लटकनसुद्धा खूप भारी केलेलं आहे, त्या कस्टमरला जसे हवे होते तसे मी केलेले आहे। आणि या ब्लाऊजची शिलाईसुद्धा मी 300 रुपये घेतलेली आहे।
कारण की अस्तर लागते, सर्वच काही लागते. आणि परत एक कस्टमर आलेले आहे. हे आहे सुरेखा ताई. हे सर्व आमच्याच वॉर्डामधले मेंबर आहेत आणि हे डेली माझ्याकडे ब्लाऊज शिवायला येत असतात. तर यांचे ब्लाऊज अगदी परफेक्ट माझ्याकडे बसतात म्हणून. पण यांनी काही मला पैसे दिलेले नाही, कारण ते उद्या देणार आहेत. कारण की त्यांचा पगार जो आहे तो काही झालेला नाही आहे. म्हणून म्हटलं जाऊ द्या, आज त्यांची हरतालिका आहे. नंतर जे आकाशी कलरचं ब्लाऊज शिवलेलं होतं ते घ्यायला आलेली आहे. ही आहे कविता. कविताचं हे ब्लाऊज आहे. तर कविताने दिले मला 300 रुपये. तुम्ही बघू शकता, तिला खूप ब्लाऊज आवडला म्हणून तिच्या चेहऱ्यावरची स्माईल तर तुम्ही बघितलीच. तर गाईज अशा प्रकारे मी ब्लाऊज शिवले, मला त्यांनी पैसे दिले. तर गाईज माझा जर खरंच व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, जेणेकरून यानंतरचे जेही काही व्हिडिओ मी अपलोड करेल यांची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पोचून जाईल. तुम्ही बघू शकता हे येलो कलरची साडीसुद्धा मी तीच केलेली होती आणि या आजीने सुद्धा मला पैसे दिलेले आहेत.